हे दिस इज तुषा वर्किंग ॲज अ जावा डेव्हलपर इन प्रयागराज. आज मी आणि माझा मित्र ऑफिसला लवकर आलो आहेत. आता 12 वाजले आहेत आणि अजूनही पेंडिंग डिप्लॉयमेंट पूर्ण करायची आहेत. यार खूप परेशान झालेलो आहे, कारण की डिप्लॉयमेंट होणे लागले यार माझ्याकडून. यार एवढं कसं हाड यार ही डिप्लॉयमेंट. बाई सगळं केलं, कोडिंग केली, फ्रंट एंड केलं, इवन आर्किटेक्चर पण केलं. फक्त ही डिप्लॉयमेंटमध्येच फसू लागलो मी. 14 घंट्यापासून बसलेले डिप्लॉयमेंट होण्याची गोष्टच नाही, कारण की हा पूर्ण प्रोजेक्ट बनलेला आहे मायक्रो सर्व्हिसेसमध्ये. आणि मायक्रो सर्व्हिसेसचे डिप्लॉयमेंट खूप टफ राहते. कधी कधी इमेज बनवू लागले डॉकरचे. आता बनवू लागले तर की क्लॉकचा इश्यू लागला, सिक्युरिटीचा इश्यू लागला. सिक्युरिटीचा इश्यू सॉल्व झाला तर डॉकरचा इश्यू लागला. हे सगळे इश्यू सॉल्व झाले तर रॅबिट MQचा इश्यू येऊ लागला. काही कळू नाही लागलं. 14 घंट्याची मेहनत वेस्ट गेलेली पूर्ण. डिप्लॉयमेंट शिकले असते ना मी, कधी हा इश्यू आला नसता. कारण की मी बसलो AIच्या भरोश्यावर. AIला विचारून स्टेप बाय स्टेप करून असं वाटलं की होऊन जाईल. AI घंटा काही देऊ नाही लागला, पुरी मेहनत वेस्ट गेली. त्याच्यामध्ये कोडचा एवढा भोसाडा झालेला आहे. आता रोल बॅक करू लागलो. सगळे 14 घंट्याची मेहनत वेस्ट गेली. रोल बॅक केलं मी सगळा कोड. इवन जेवढं पण केलं तर मी सगळं विसरून गेलो की मी काय काय चेंजेस केले ते, कुठं कुठं केले ते. त्यानंतर मी सगळं रोल बॅक करून टाकलं. सगळा डेटा गेला, सगळा कोड गेला, जो इवन मी 14 घंट्यामध्ये केला होता लास्ट. बघू आता काय होतं. आजच्या ब्लॉगला करतो इथंच विराम. बोलो जय श्रीराम.